आज मला मनस्वी यासाठी आणून मिळतो आणि या निमित्तानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय आदरणीय खासदार बाळासाहेब पाटील यांचं स्मरण झाल्याशिवाय राहावं यांनी खरं यासाठी विशेष पुढाकार घेतला. परंतु नेहमीप्रमाणे या जिल्ह्यामध्ये पाण्याची भांडणं लावून द्यायची ही पुणेकरांची जुनी सवय आहे. निळवंड्याच्या म्हाळदेवीच्या प्रश्नात लोकांची भांडणं लावून दिली. कुकडीमध्ये पाण्याच्या प्रश्नामध्ये जिल्ह्यात भांडणं सुरू आहे. बांबूरचारी भांडणं सुरू आहे आणि मग ते भांडणं लावून आपलं राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक वर्ष पुणेकरांनी केलं. आता लोकांनी त्यांचं खरं रूप ओळखलेलं आहे. टप्पा 2 झाला. टप्पा 1चं काम सुरू करतो आम्ही. पश्चिम वाहिन्यांचं पाणी जी आदरणीय खासदार साहेबांची मूळ स्वप्न होतं जे माननीय देवेंद्रजी त्याचा उल्लेख राहुरीला शिर्डीमध्ये केला आहे ते आता मार्गस्थ होतोय. मला वाटतं काळायुगामध्ये ही यांची पापाची घडं भरलेली आहे आणि जनता त्यांना क्षमा करणार नाही याच्याबद्दल मला पुढं खात्री आहे. सकाळीमध्ये तर आपण डॉक्टर सुजय यांनी पुढाकार घेऊन त्याची तांत्रिक मान्यता घेतली. सर्वेक्षण तर केलं पण तांत्रिक मान्यता घेतली. प्रशासकीय मांडण्यासाठी काही टीएमसी पाणी पाहिजे. पाणी उपलब्धतेच्या प्रश्नावर आज पुणेकरांचा विरोध दिसतो. त्यामध्ये आता त्या लोकांची मागणी घोडमधून 2 टीएमसी पाणी द्या. घोडचं पाणी नगरला मिळण्याऐवजी बारामतीला झालं नाही माडीतील. अगोदर ते जाऊन बंद करा. ते आंदोलनं करा. पुणेकरांचं स्वागत करा. धंदा बंद करा. या जिल्ह्यात ज्यांनी भांडणं लावले पाण्याच्या प्रश्न जिल्ह्याचं वाटोळ केलं त्या लोकांनी किती वर्ष कौतुक करणार. म्हणून सगळ्या लोकांनी मी सल्ला दिला. पहिलं बारामती करायचा निषेध करा. पहिलं ते घोडचं पाणी बारामती एमआयडीसीचं बंद करा आणि मग तुम्ही पाण्यासाठी आमच्याकडे या. मग पाहू काय करायचं सगळे. म्हणजे मला कल्पना नव्हती की हॉटेलच्या बिलात सुद्धा माहिती आहे रेट कोणा ठेवायला लागलेले आहे. ते जर त्यांचं मला वाटतं बिल नाही हे सगळं बिलं त्यांना पाठवून देतो मी. धक्का वगैरे काही नाही आहे. कारण की महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी जे विद्यमान आमदार आहे त्यांच्या बाबतीमध्ये तर निर्णय करावा लागेल आपल्याला. स्वाभाविकपणे हर्षवर्धन पाटलांची जी अडचण झाली होती आणि त्यांनी तुतारीचा जाण्याचा घेण्याचा निर्णय केला तो त्यांचा निर्णय दुर्दैवी होता. ते असं आहे की ज्यांच्यावर राजकीय संघर्ष अनेक वर्ष आपण केला त्यांच्या आजोबांनी केला स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांनी ज्यांच्यावर आयुष्यभर त्यांनी हयात घालवली संघर्षाची आज तुम्ही त्यांच्या मांडा जाऊन बसता हे काही मला वाटतं योग्य नाही.